नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. व्हिडिओ कुठेच स्किप करू नका, पूर्ण बघा. या वर्षीच्या सुरुवातीला विम इंडिया यांनी इक्वल वाऊज ही मोहीम सुरू केली, ज्याचा उद्देश विवाहात समानतेला प्रोत्साहन देणे हा होता. या मोहिमेचा संदेश सोपा होता. घरकामाची जबाबदारी दोघांनी मिळून वाटून घ्यावी, ती केवळ महिलांचीच जबाबदारी नाही. या जाहिरातीत अभिनेते राजकुमार राव आणि पत्रलेखा सहभागी झाले होते. त्यांनी नात्यांमध्ये समतोल आणि परस्पर सन्मानाचे महत्त्व अधोरेखित केले. हा संदेश अनेक जोडप्यांच्या मनालाही भिडला. ही कल्पना केवळ जाहिरातीपुरती न ठेवता विमने सच किस्सा प्रसारक मंडळ या स्वयंसेवी संस्थेची भागीदारी करत यवतमाळ, महाराष्ट्र येथे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले. या सामूहिक विवाह सोहळ्यात 120 जोडप्यांनी केवळ प्रेमाचेच नव्हे तर घर सांभाळण्याच्या समान जबाबदारीचेही वचन दिले. एका पॅनलने घडून आणलेली थोडक्यात हिंदीमधील चर्चा जरा ऐकूया. 90% से ज़्यादा लोग यही सोचते हैं कि मेरी बहू काम करे और घर पे भी करे. अ वुमन कैन गो आउट एंड वर्क, लेकिन घर पे भी ध्यान देना चाहिए. क्या हम यही बात हस्बैंड को बोलेंगे कि आप जाके बाहर काम करो लेकिन घर पे भी ध्यान देना है? आज जो हमारा समाज है ना, वो पुरुष प्रधान माना गया है. समझ रहे हैं ना आप मेरे को? तो हर एक परिवार ये एक्सपेक्ट करती है कि जो महिलाएं वो घर का काम करें. ये रोल्स डिफाइन करना इन द फर्स्ट प्लेस ही मुझे लगता है आज के समय के साथ वो मैच नहीं करता है. मैं चाहूँगी मेरे बेटी को इक्वल वाव वाला पति चाहिए, लेकिन एज अ मेरा जब भी बेटा शादी करते हैं ना, तो मैं वो सोच नहीं पाती हूँ. ये मेंटालिटी है, ये रियलिटी है. देखिए, जेंडर रोल्स होते हैं तो सामाजिक स्थिरता होती है, इसमें कोई दो राय नहीं है. लेकिन अगर जेंडर रोल्स डिफाइंड ना हो और अगर दाम्पत्य मियाँ बीवी दोनों अगर एक दूसरे के रोल्स एक लचीलेपन के साथ अदा करें और when they fill in for each other during times of crisis or when there is the other one is not available, तो उसमें अस्थिरता आएगी. क्या ये जरूरी है? नहीं. मित्रांनो, ऐकली ना चर्चा? या सामूहिक विवाहामुळे एक नवी चर्चा सुरू झाली आहे. काही लोक अशा इक्वल वाऊज म्हणजे समान वचनांच्या संकल्पनेला विरोध करत आहे, तर अनेक लोक त्यांचे समर्थनही करत आहे. या नव्याने मांडलेल्या वचनाद्वारे जोडप्यांनी अनेक वर्षापासून रूढ झालेल्या पारंपरिक समजुतींना आव्हान देत घरकामाची जबाबदारी समानपणे घेण्याचे वचन दिले. या विवाह सोहळ्यात अनेक अधोरेखित करण्यात आले की जर आजच्या काळात वैवाहिक जबाबदाऱ्या समान वाटल्या जात असतील तर वचनातही ही समता दिसून यायला हवी. ही चळवळ विवाह या संकल्पनेबाबत लोकांचा दृष्टिकोन आणि जगण्याची पद्धत यात खऱ्या अर्थाने बदल घडवत आहे. तरीही या घटनेमुळे सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली असून तीव्र चर्चा आणि वादविवाद सुरू झाले आहेत. या वाढत्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अलीकडेच एका पॅनल चर्चेचे आयोजन करण्यात आले, जिथे समाजाच्या विविध स्तरातील लोकांनी या विकसनशील परंपरेबाबत आपली बिनधास्त मते मांडली. तर नक्कीच बघत राहा WH न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.